नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत उडदाच्या पिठापासून कोकणी पद्धतीची पिठी. दाट, चवीला अप्रतिम अशी. भूक न लागणाऱ्याला सुद्धा जेवावेसे वाटेल. चला तर पाहूया. उडदाची पिठी बनवण्यासाठी तर सर्वप्रथम पीठ घेताना एक डाळीचे पळी किंवा अर्धा कप एवढे पीठ घ्यायचे. त्यामध्ये थोडे पाणी घालून त्यातील सगळ्या गाठी मोडून घ्यायच्यात. गाठी व्यवस्थित मोडून झाल्यानंतर पिठी बनवण्यासाठी सर्वात आधी एक पातेलं गरम करून त्यामध्ये 1 चमचा एवढं तेल घालायचं. त्यामध्ये 1 चमचा राई, पाव चमचा हिंग आणि 7-8 कढीपत्त्याची पाने घालायची. त्यानंतर त्यामध्ये चिरलेली मिरची घालायची. मिरची घालून झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तो व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा व्यवस्थित लालसर झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजू द्यायचा. कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा एवढी हळद घालायची आणि व्यवस्थित अशी परतून घ्यायची. हळद घातल्यामुळे त्या पिठीला चांगला व्यवस्थित असा रंग येतो आणि जे आपण पीठ हे कालवून ठेवलं होतं पाण्यामध्ये, ते परत एकदा थोडंसं ढवळून त्यामध्ये ओतायचं. त्यामध्ये आणखीन 1 कप एवढे मी पाणी ओतत आहे. त्याच्यानंतर इथे थोडा आंबटपणा येण्यासाठी मी 2 कोकम घातले. त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित अशी त्याला उकळी येऊ द्यायची. आता सध्या हे जरी पातळ दिसत असेल तरी पिठी जशी जशी कडत जाते तसं तसं तिला दाटसरपणा येतो आणि पिठी ही थोडी दाटच छान लागते. इथे पाहू शकता की पिठीला चांगला एक कड आलाय. त्याच्यानंतर मी इथं खवलेलं ओलं खोबरं घालते. ओलं खोबरं, कोकम यामुळे पिठीला चांगली अशी एक चव येते. पिठीला पीठ घेताना थोडं कमीच घ्यावं, नाहीतर ती पिठी खूपच एकदम दाट होते. पिठीला व्यवस्थित असा दाटसरपणा आल्यानंतर इथे बारीक चिरलेले मी कोथिंबीर घातले. आता इथे पाहू शकता की पीठ आपण पहिलं कालवतो ते पातळ होतं, पण आता जशी पिठी आपली कडली तशी तिला दाटसरपणा आला. अख्ख्या कुळथापासून घरीच पीठ कसे तयार करायचे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्हाला पण गरम भात आणि पिठी आवडते की नाही हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.